नमस्कार. आज दोन नवीन आलेले आहेत. त्यांनी नंतर देसाई सरांना नंबर द्या, ते ग्रुपवरती ॲड करतील. तुम्हाला त्याचे फोटो आणि व्हिडिओ लिंक पण नंतर मिळतील आणि आधीच्या पण बघता येतील. तर आपण आता आलेलो आहोत अवधूत गीतेशाही. दत्त जयंती चालू आहे, आता उत्सव कालच संपला. त्या निमित्ताने आपण अवधूत गीता काय, अवधूत गीतेत 8 चॅप्टर आहेत, श्लोक भरपूर आहेत. पण सार काढायचं म्हटलं आणि इतर श्लोकांपेक्षा म्हणजे जे भगवद्गीता, अष्टवक्र गीता, हंसगीता यांच्याशी साधर्म्य असणारे पण बरेच श्लोक आहेत. पण त्यातल्या त्यात वैशिष्ट्यपूर्ण जे अवधूत गीतेचे श्लोक आहेत मला वाटले ते मी याच्यात कंपाईल केलेले आहेत. त्याच्यात अवधूत म्हणजे काय हे दत्तात्रेयांनी शेवटच्या 4 श्लोकात म्हणजे शेवटच्या 5 श्लोकात पैकी 4 श्लोक त्यांनी अ म्हणजे काय, व म्हणजे काय, धू म्हणजे काय आणि त मध्ये काय हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि शेवटचा श्लोक असा आहे, दत्तात्रेय अवधूतेन निर्मित, म्हणजे दत्तात्रेयांनी अवधूत असलेल्या दत्तात्रेयांनी हे निर्मित केलेलं आहे. ही अवधूत गीता जी आनंद रूप आहे आणि हे जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना परत परत पुनर्जन्म होणार नाही. असं जसं भगवद्गीतेतही श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे त्याच अनुषंगाने अवधूत गीतेत पण शेवटचा श्लोक तसा आहे. त्याच्यात ते क्लिअर आहे की दत्तात्रेयांनी सांगितलेली आहे असं म्हटलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया अवधूत गीतेत. सगळ्यात पहिलं जे त्यांनी दिलंय की परमेश्वराची कृपा आहे म्हणूनच माणसामध्ये अशी भावना निर्माण झाली की मी तुम्ही वेगळे नाही, आपण सगळे एकच आहोत. ही भावना, याला अद्वैत भावना म्हणतात. आणि ही अद्वैत भावना हुशार लोकांमध्ये, माणसांमध्ये, विप्र म्हणजे हुशार लोक, ब्राह्मण जे ज्ञानी असलेले, त्यांच्यात ही भावना निर्माण का झाली तर महत् भय परित्राणात. भय कुठलं? मृत्यूचं भय. आपण संपलो तर पुढे काय, तर हे भय जाण्यासाठी ईश्वराच्या कृपेने ही भावना माणसात निर्माण झाली. ईश्वर अनुग्रहात एव पुंसाम अद्वैत भावना, पुंसाम म्हणजे माणसांमध्ये, महद्भय परित्राणात विप्राणाम उपजायते. त्यामुळे ही अद्वैत भावना कुठून झाली? ही जी अवधूत गीता आहे हे अद्वैताबद्दलच आहे, जे आपण अथर्वशीर्षात बघितलेलं होतं, निर्वाण षटकांमध्ये बघितलेलं होतं. मी कोण, माझी खरी ओळख काय, तेच दत्तात्रय ह्याच्यात परत परत सांगतायत की तुमची खरी ओळख तुम्हाला शोधण्याची इच्छा का झाली, या भयापासून दूर पडण्यासाठी. हे जे द्वैतात तुम्ही आहात त्या द्वैतात भयाशिवाय पर्याय नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट घेतली तर भय हे पाठीमागे लागलेलंच आहे. कुठलेही भोग भोगले तर तुमच्या पाठीमागे रोग लागतात. भोगे रोग भयम. तुम्ही कुठल्या चांगल्या खानदानात जन्माला आलात तर तुमचं अधपतन होण्याची, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम, पैसे असतील तर सरकारी लोक येऊन पैसे घेऊन जातील ही भीती असते. किंवा माने दैन्य भयम, तुम्हाला मान सन्मान मिळाला तर उद्या मानहानी होण्याची भीती असते. रूपे जरा भयम, तुमच्याकडे रूप लावण्य असेल तर उद्या म्हातारपणाची तुम्हाला भीती आहे. आणि बले रिपू भयम, तुमच्याकडे शक्ती असेल तर शत्रूचं तुम्हाला भय आहे. शास्त्रे वादी भयम, तुम्ही हुशार असाल तर तुमचा प्रतिवादी कोण येतोय ह्याची तुम्हाला सतत भीती असते. आणि गुणे खल भयम, तुमच्यात गुणी असतील तर दुर्गुणी लोक तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत, ती भीती असते. तुम्ही जर शरीर घेतलेलं आहे तर काये कृतांता भयम, म्हणजे त्याच्यात शेवटी हा देह इथेच टाकायचा आहे ही भीती देखील आहे. म्हणूनच भागवतात असं म्हणतात, सर्व वस्तू भयान्वितम, सगळ्या ज्या गोष्टी या द्वैतात आहेत त्या भयानी ग्रासलेल्या आहेत. सर्व वस्तू भयान्वितम भुविनो नृणाम वैराग्यम एव अभयम, जे वैराग्य आहे तेच तुम्हाला अभय, भीतीपासून मुक्ती देईल. ते वैराग्य कुठून येईल तर ही अद्वैत भावना आल्यामुळे. आणि ही अद्वैत भावना तुमच्या मनात निर्माण व्हायला ईश्वराचा अनुग्रह गरजेचा आहे. ईश्वराच्या कृपेने ते शक्य आहे. आता पुढे त्यांनी छानपैकी म्हटलेलं आहे की हे सगळीकडे देवच आहे. जर सगळीकडेच देव आहे, जसं विसोबा खेचर परीक्षा घेतात की अरे माझा पाय पिंडीवर आहे तो जरा उचलून बाजूला ठेव, आणि तो बाजूला ठेवल्यावर तिथूनही पिंड येते. सगळीकडेच देव आहे तर मी कोणाला कुठे नमस्कार करू. म्हणून दत्तात्रय म्हणतात, येन इदम पुरितम सर्वम आत्मन्येव आत्मनात्मनी निराकारम कथम वंदे अभिन्नम शिवम अव्ययम.
म्हणजे सगळीकडे मीच तूच भरलेला आहेस. तर अशा ह्याच्यात जो तू निराकार आहेस त्याला मी नमस्कार तरी कुठे करू, कारण तू माझ्यापासून देखील अभिन्नच आहे, सगळीकडे शिवच आहे. मग पुढे ते म्हणतात की सबाह्य अंतर, आत बाहेर सगळीकडे तूच आहेस, शिव सर्वत्र सर्वदा, इतस्तत कथम भ्रांत प्रधाविसी पिचाचवत. तुम्ही जर रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर नुसतं जाऊन बघितलं, सतत लोक तुम्हाला धावताना दिसतील. टिळक चौकात वरून कुठल्या गॅलरीतून बघितलं, सतत तुम्हाला लावताना दिसतील. तेव्हा दत्तात्रय म्हणतात, पिशाच्या सारखे इकडे तिकडे नुसते काय धावताय, सगळीकडे तूच आहेस, आत आहेस, बाहेर आहेस, सगळं धावून काय उपयोग आहे. अष्टवक्र गीतेत देखील याच अर्थाचा एक श्लोक आहे की मनाने बुद्धीनी बोलण्याने सगळी तुझी काही कामं करतोयस, त्या सगळ्याचा शेवटी दुःखामध्येच आहे. तर आता शेवटी जरा जीवाला आराम दे आणि शांतपणे त्रयस्थपणे स्वतःकडे बघायला शिक. साकारम अनृतम विद्धी, जे तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय ते सगळं मोह माया मिथ्या आहे. निराकारम निरंतरम, जे आकार नाहीये ते नित्य टिकणारं आहे. जे साकार डोळ्यांना दिसतंय ते मायामयी आहे. मग आपल्याला ते खरं का वाटतं? तर ज्ञानेश्वरीत फार चांगलं पण म्हणतात की ज्यांनी पाहिलं तो देह देखील मायाजनितच आहे आणि जे पाहतोय ती मायाच आहे. म्हणजे बघणारा मायारूपी डोळा बघतोय माया, म्हणून ते आपल्याला खरं वाटतं. आपण डोळा नाही, मन बुद्धी अहंकार शरीर नाही, शंकराचार्य सांगतात. तेव्हा साकारम अनृतम विद्धी, हे शरीर दिसतंय ते देखील खोटं आहे आणि निराकार जो आहे तो निरंतर तो आहे. हे जेव्हा तुम्हाला कळलं, एतत् तत्वोपदेशेन न पुनर्भव संभव, तेव्हा परत परत जन्म नाहीये. सगळीकडे एकच आहे. तुम्ही, मी, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, आपली खरी ओळख काय आहे ती सगळीकडे एकच आहे. एकमेव समम तत्वम वदंती ही विपश्चित. हुशार लोक, बुद्धिमान लोक, साक्षात्कारी लोक म्हणतात सगळीकडे एकच आहे, दुसरं काही नाहीये. तर अशा याच्यात तुम्ही अटॅचमेंट सोडून द्या. मला हे पाहिजे, मला हे खूप प्रिय आहे. राग त्यागात पुनश्चित्तम, मनातली तुम्ही जर आशा आकर्षण सोडून दिलं तर एक आणि अनेक, मी आणि तो वेगळा आहे अशी भावना राहणार नाही. आता पुढे तत्वमसी आदिवाक्येनं, जे श्रुती होऊन गेलेले आहेत, श्रुती स्मृती पुराण, त्याच्यात श्रुती जे म्हणतात तत्वमसी, तूच तो आहेस, शिवोहम शिवोहम, नाऊ आर्ट दॅट, हे जे सगळीकडे म्हटलेलं आहे तत्वम असी आदिवाक्येनं स्वात्मा ही प्रतिपादित, म्हणजे स्वतःचा अंतरात्माच सांगितला गेलेला आहे. तूच तो आहेस, अंतरात्मा परमात्मा एकच आहे, काही वेगळं नाहीये. मग हे श्रुती काय म्हणतायत? नेती नेती श्रुतीर्ब्रूयात अनृतम पांचभौतिकम, म्हणजे पंचमहाभूतांनी झालेलं आहे ते सगळं खोटं मिथ्य आहे. जे शंकराचार्य सांगतात, जे धरती न व्योमम न अग्नी न वायू तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर याच्यात दत्तात्रय पण तेच सांगतात की हे पंचमहाभूतांनी जमलेलं सगळं खोटं आहे, अनृतम आहे, तूच तो आहेस, तोच तू आहेस, असं ते सांगतायत. मग याच्यात अजून पुढे जाऊन दत्तात्रय असं सांगतायत की ज्याप्रमाणे पाणी आणि यथा जलम जले न्यस्तम सलिलम भेद वर्जितम, पाणी पाण्यात पडलं तर पाणी आणि दुसरं पाणी याच्यात तुम्ही भेद करू शकत नाही. समुद्राची लाट समुद्रात गेल्यावर ती लाट आणि समुद्र याच्यात भेद उरत नाही. त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ह्यांच्यात भेद नाहीये, मला ते एकच आहे तसं दिसतात, कारण हे परत अद्वैताचं प्रतिपादन आहे. पुढचा जो श्लोक आहे तो आपण गेल्या वेळेला घेतला होता योग निद्रेच्या वेळेला. सूक्ष्मत्वात अदृश्यत्वात निर्गुणत्वाच योगिभिः आलंबनादि यत् प्रोक्तम क्रमात आलंबनम भवेत. जेव्हा तुम्ही धारणा ध्यान समाधी करता, जेव्हा तुम्ही योग निद्रेत असताना समोर एक एक गोष्टी व्हिज्युअलाइज करत असता, तर सूक्ष्म गोष्टींवरती पहिले ध्यान धारणा करा, नंतर अदृश्य गोष्टींवरती करा आणि नंतर निर्गुण गोष्टी, जो परमेश्वर आहे, जी खरी ओळख आहे आपली, त्याच्यावरती शेवटी ध्यान धरा. अशा या क्रमाने योगी लोक ध्यान धरतात. त्यामुळे त्यांना परमात्म्यापर्यंत, आपल्या खऱ्या ओळखीपर्यंत जाणं सोपं होतं. सतत तुम्ही अभ्यास केल्यावर तुम्ही कशाच्या आधाराशिवाय सगळं काही स्वतःची ओळख समजून घेऊ शकता.
तो सतत अभ्यास करताना तुमच्यातले गुणदोष सगळे दूर झाले पाहिजेत, तेव्हाच तुम्ही स्वतःच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोचता. अष्टांग योगात पहिले यमनियम आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आणि नंतर नियम आहेत शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी. त्याच्यावरती आपण नंतर कधी घेऊ. पतंजली योगसूत्र 196 आहेत, त्यात बराच वेळ जाईल. पण त्या ह्याच्यात यमनियम पहिले दुसरे काय आहेत, तर स्वतःची पहिले शुद्धी करा, तरच तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊन जाऊन स्वतःच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोचाल. सत्वगुण पहिले वाढवा, तर तुम्ही शुद्ध सत्वापर्यंत पोचायला मदत होईल. आता हे पुढचे जे दोन आहेत ते आपण आधी घेतलेले होते. जेव्हा आपण त्वम गुणातीत हे अथर्व शीर्षात करत होतो, तेव्हा त्याच्यात बाह्य आणि ज्ञान कुठलं आहे याच्याबद्दल आपण घेतलं होतं. तर बाहेर जे दिसतं ते बाह्य भावन भवेत विश्वम अंतःप्रकृती रुच्यते अंतरात अंतरम ज्ञेयम नारिकेल फलांबुवत. म्हणजे नारळाच्या आत जसं नारळाचं पाणी असतं सगळ्यात चांगलं सत्व, त्याप्रमाणे बाहेर दिसतं ते विश्व आहे, आत जी आहे ती प्रकृती आहे, आणि आतल्या आत जी आहे ते तुमचा अंतरात्मा आहे, नारळाच्या पाण्यासारखा. भ्रांती ज्ञान म्हणजे जे आपण शाळा कॉलेजमध्ये आजकाल शिकवलं जातं, भ्रांती ज्ञान, की हे शिका हे वेगळं कसं ते वेगळं कसं, जे तुमच्या चरितार्थासाठी उपयोगी पडतं ते स्थितम बाह्यम. सम्यक ज्ञानम च मध्यमम, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे एक आहोत हे ज्ञान, सम्यक ज्ञान ते आत असतं. आणि अद्वैत भावना त्याच्यात दुसरा काही उद्भवतच नाही, ते नारळाच्या पाण्यासारखं सगळ्यात आत असतं. आता पुढचं जे आहे ते शंकराचार्यांचं निर्वाण षटकम मधला पहिला श्लोक आहे, त्याच्याशी सिमिलर दत्तात्रेयांनी घेतलेलं आहे. शंकराचार्यांचा पहिला श्लोक होता निर्वाण षटकमला, मनोन बुद्धी अहंकार, हे जे आहे मी मन बुद्धी अहंकार नाहीये, चित्त नाहीये, चित्तानी नाहम. तर ह्याच्यात त्यांनी दिलंय मनोन बुद्धी न शरीरम इंद्रियम तन्मात्र भूतानी भूत पंचकम अहं कृतिश्च अपि वियत स्वरूपम तमीशम आत्मानम उपैती शाश्वतम. म्हणजे तू कोण नाहीयेस हे दत्तात्रय शंकराचार्यांच्याच लाईनवर सांगतायत. तू मन बुद्धी अहंकार नाहीये, तू शरीर नाहीये, इंद्रिय नाहीये, तू अहंकार देखील नाहीये, तू या सगळ्यांच्या वरती अंतरात्मा आहेस. त्याला तू ओळखलंस तर तू त्या शाश्वत पदापर्यंत जाशील. आता पुढे ते दोन याच्यात सांगतात, निष्कर्म कर्म दहनो ज्वलनो भवामी निर्दुःख दुःख दहनो ज्वलनो भवामी. ते म्हणतात आय एम फायर, मी तो अग्नी आहे ज्याच्यात कर्म जळून जातो, जो मी कर्मा पलीकडचा आहे. माझी खरी ओळख काय आहे, मी निष्कर्म आहे, नैष्कर्म्य सिद्धी परमा, असं श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात. तसा मी निष्कर्म आहे, तर माझं कर्म माझ्या अग्नीत जळून जातं. मी निर्दुःख आहे, मला दुःख होऊच शकत नाही, त्याच्या पलीकडे दुःख माझ्या अग्नीत जळून जातं. मला देह नाही, मी देहहीन आहे, तर माझा हा जो भौतिक देह आहे तो माझ्या अग्नीत जळून जातो. मी आहे शिवोहम शिवोहम. तर दत्तात्रेय म्हणतात ज्ञानामृतम समरसम गगनोपमोहम. ज्ञानामृत आहे मी, समरसम म्हणजे एकत्र विरघळलेला आहे, आणि आकाशाप्रमाणे मी विशाल आहे. निष्पाप पाप दहनो ही हुताशनोहम निधर्म धर्म दहनो ही हुताशनोहम निर्बंध बंध दहनो ही हुताशनोहम ज्ञानामृतम समरसम गगनोपमोहम. इथे पण दत्तात्रय त्याच प्रकारे सांगतायत की मी निष्पाप आहे, माझं पाप माझ्या अग्नीत जळून गेलेलं आहे. मी निधर्म आहे, मला कुठले ॲट्रिब्यूट्स लक्षणं नाही आहेत, आणि मला कुठली बंधनं नाही आहे, निर्बंध आहे. माझी सगळी बंधनं माझ्या अग्नीत हुताशनो म्हणे हुता आहुती त्याच्यात सगळी जळून गेलेली आहेत. जेव्हा आपण ओंकाराची सुरुवात घेतली होती, प्रणव क्रिया किंवा ओंकार, तेव्हा मी हा श्लोक घेतला होता, ओम इति गदितं गगन समम तत् न परापर सार विचार इति अविलास विलास निराकरणम कथम अक्षर बिंदू समुच्चरणम. ओम जे अक्षर तुम्ही उच्चारता, ओम हे जो शब्द उच्चारला जातो, तेव्हा तो आकाशाप्रमाणे विशाल आहे. तिथे कुठेही कमी जास्त उच्च नीच असा भेदभाव नाहीये. जेव्हा तुम्ही त्या ओम अक्षरातला जो बिंदू आहे, ओंकारातला बिंदू आहे, तो जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही ट्रान्सडेंटल म्हणजे तुम्ही वरच्या समाधी अवस्थेत निघून जाता, आणि तेव्हा तुमचं या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्यांचा तुम्हाला विसर पडतो, त्यांच्या तुम्ही पलीकडे जाता. आता शेवटचा श्लोक आहे इथला,
अविवेक विवेक अबोध इति, इट इज इग्नोरन्स. म्हणजे हे एक अविद्या आहे की तुम्ही या जे अद्वैत आहे ज्याच्यात कुठेही तू मी अशी भिन्नता नाहीये, त्याच्यात भिन्नता शोधणं हा एक मूर्खता आहे, हा अबोध आहे, इग्नोरन्स आहे. जिथे कुठेही डाऊट नाहीये, कुठल्याही शंकेच्या पलीकडे आहे, तिथे तुम्ही शंका घेणं हे देखील एक अबोधाचं म्हणजे इग्नोरन्सचं लक्षण आहे. जर सगळं काही एकच आहे तर उगीच तुम्ही कशाला रडताय आणि कशाला चिंता करताय असं दत्तात्रय सांगताय. आता हा शेवटचा श्लोक परत शंकराचार्यांनी घेतलेला होता, त्याप्रमाणेच घेतलेलं आहे. पंचमहाभूतांपैकी तुम्ही कोणी नाही आहात, तर अशा ह्याच्यात सगळीकडे शिवच आहे हे समजून घ्या. गगनम पवनम नाही सत्यमती. गगनम म्हणजे आकाश, पवनम म्हणजे वायू. तर आकाश वायू हे काही सत्य नाहीये. धरणी दहनो नाही सत्यमिती. धरणी म्हणजे पृथ्वी आणि दहनो म्हणजे अग्नी. हे पंचमहाभूतांचंच आपण घेतोय. धरणी दहनो नाही सत्यमिती, हे काही खरं नाहीये. मग काय खरं आहे? यदीच एक निरंतर सर्व शिवम. सगळं काही निरंतर शिवच आहे. जलदच्च कथम सलिलम च कथम. म्हणजे पाणी, जल आणि सलील म्हणजे ढग काय आणि पाणी काय हे देखील खोटच आहे. तर हे पंचमहाभूतात्मक पसारा जो आहे हा सत्य नाही, हा असत्य आहे, हा भासात्मक आहे. आता आपण चरपट पंजरिका स्तोत्र घेतलं होतं शंकराचार्यांचं सुरुवातीला, एकदम जुलै महिन्यात जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा शंकराचार्यांनी या ह्याच्यावरतीच एक श्लोक केलेला आहे. हा दत्तात्रयांचा श्लोक आहे. ह्याच्यात थोडं मॉडिफाय करून शंकराचार्यांनी वेगळा बनवला होता. पहिली लाईन सेम होती, रथ्या कर्पट विरचित कंथा पुण्या पुण्य विवर्जित पंथा शून्यागारे तिष्ठती नग्नो शुद्ध निरंजन समरस मग्न. तर ह्याच्यात दत्तात्रयांना काय म्हणायचंय की रथाच्या खालती तुमचे कपडे जीर्ण होऊन फाटलेले आहेत असे तुम्ही जेव्हा घालता, किंवा तुम्ही कपडे घातलेले देखील नाहीयेत असं जेव्हा ते म्हणतात, म्हणजे तुमची आयडेंटिटी, तुमचा अहंकार तुम्ही सगळा गाळून टाकलेला आहे, तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी राहताय जिथे तुमची प्रॉपर्टी नाहीये. शून्य आकार आहे, म्हणजे तिथे तुमचं काही सामान सुमान ठेवलेलं नाहीये. तुम्ही तीर्थकरू, यात्रेकरू म्हणून आलेला आहात या पृथ्वीवर या ह्याच्यासाठी, आणि तिथे शुद्ध निरंजन समरसमग्नो. म्हणजे तुम्हाला कुठलेही विकार नाहीये, तुम्ही शुद्ध आहात, निरंजन आहात आणि समरस झालेला आहात. हे तुमची खरी आयडेंटिटी आहे. आता हा पुढचा श्लोक माझा सगळ्यात इथला आवडता श्लोक म्हणायला हरकत नाही, किंवा इंटरेस्टिंग, सगळ्यांना सोपा कळाला. इंद्रजालम इदम सर्वम. इंद्रजाल म्हणजे सगळं फसवं, मायामयी. काय म्हणतात ते? फसवं, जादूचा प्रयोग म्हणतात. इंद्रजालम इदम सर्वम यथा मरुमरीचिका. वाळवंटातलं जे मृगजळ असतं त्याप्रमाणे हे सगळं काही इंद्रजाल आहे. इंद्रजालम इदम सर्वम यथा मरुमरीचिका अखंडितम अनाकारो वर्तते केवल शिव. हा अखंडित प्रकार आहे तुमची खरी ओळख. अनाकार आहे, केवळ शिवच आहे. धर्मादौ मोक्षपर्यंतम निरीहा सर्वथा वयम कथम राग विरागैच कल्पयंती विपश्चित. याच अर्थाचा अष्टवक्र गीतेत पण एक श्लोक आहे. म्हणजे धर्म जे आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या खरोखरीच तुम्हाला याचं काही पडलेलं नाही. तुम्ही अनअटॅच्ड आहात, तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे आहात. हे धर्म अर्थ काम मोक्ष कोणी काढले? हुशार लोकांनी फक्त विचार करून कल्पनेने तयार केलेले आहेत. तुम्हाला कुठलंही कर्तव्य उरत नाही, कारण तुम्ही सगळ्यांच्या पलीकडे आहात, अद्वैत आहात. आता आपण शेवटचे 4 श्लोक घेतोय. लास्ट श्लोक आपण केला होता की दत्तात्रयांनी सांगितलेले ही अवधूत गीता आहे आणि जे वाचतील ऐकतील त्यांना पुनर्जन्म होणार नाही. तर आता अवधूत हे कुठून आलं? अवधूत शब्दाची व्युत्पत्ती दत्तात्रयांनी सांगितलेली आहे. आशा, अ म्हणजे अ पासून येणारे अक्षर. आशा पाश विनिर्मुक्त आदि मध्यांत निर्मल. म्हणजे ते आशा, कुठली अपेक्षा ठेवून, इच्छा ठेवून, डिझायर ठेवून वागणारी जी व्यक्ती नसते, आशा पाश विनिर्मुक्त, त्याचं कुठलं बंधन नसतं, कुठलेही एक्सपेक्टेशन नसतं. आदि मध्यांत निर्मल. आदि मध्य अंत, सुरुवात मध्ये आणि शेवटी ते एकदम निर्मल असतात, साफ मनाचे असतात. त्यांच्या मनात कुठल्याही अपेक्षा इच्छा नसतात. आनंदे वर्तते नित्यम. सतत ते आनंदात सुखात असतात. तर हे अष्टवक्र गीतेमध्ये असंच आहे. सुखम आस्ते सुखम शेते सुखम आयाती यातीच सुखम वक्ती सुखम भुंगते व्यवहार उपशांतती.
म्हणजे तुम्ही काही करा, बसा, झोपा, चाला, या, जा, बोला, खा, सगळं काही आनंदातच करतात. तसं अवधूतात दत्तात्रय सांगतायत, आनंदे वर्तते नित्यम. नित्य ते आनंदात असतात, कुठेही ठेवा, ते कधीच दुःखात दिसत नाही. जे आपल्या सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे. आपला रिमोट कंट्रोल आपण कोणाकडे तरी देऊन टाकतो. आनंदे वर्तते नित्यम अकारम तस्य लक्षणम. हे आकार शब्द आलेला आहे. 3 गोष्टी, आशेपासून ते मुक्त झालेलं आहे. सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी, कुठल्याही कामाच्या शेवटी ते शुद्ध मनाचेच आहेत, सतत आनंदात असतात. तो आकार झाला. आता वकारावरती येऊया. अवधूत. वासना वर्जिता येणं वक्तव्यमच निरामय. वासना सेम, जिथे आशापास नाहीये तशी कुठली वासना नाहीये की मला हे पाहिजे, मला हे भोगायचंय, मला ते उपभोगायचंय, ही कुठलीही वासना नाहीये. वासना वर्जिता येणं वक्तव्यमच निरामयम. बोलणं देखील अत्यंत शुद्ध विचार, कोणाबद्दलही असूया नाही, चुकीचा भावना नाही. वक्तव्यमच निरामयम वर्तमानेषु वर्तेत. काल काय घडलं, उद्या काय घडणार, ह्याच्याशी बिलकुल निगडीत नाहीयेत. आत्ताचा क्षण कसा पूर्णपणे जगता येईल आणि आत्ताच्या क्षणात काय करणं गरजेचं आहे एवढं फक्त करण्याचं ते काम करतात. वर्तमानेषु वर्तेत वकार तस्य लक्षणम. तर वकारच्या 3 गोष्टी, वासना सगळ्या सोडून दिलेल्या आहेत, वक्तव्यम बोलणं अतिशय शुद्ध आहे, आणि वर्तमानात जगणारी ही व्यक्ती आहे वकार. धुली, आता अवधूत, धुली दूसर गात्राणी. त्यांची जी गात्र इंद्रिय ती धुळीने भरलेली आहेत, कारण का ते सगळीकडे फिरतायत आणि त्यामुळे सगळीकडे त्यांच्या अंगावर धूळ लागलेली आहे. धूत चित्तो निरामय. पण त्यांचं मन हे अतिशय शुद्ध आहे आणि त्यांचं शरीर हे रोगरहित आहे. धारणा ध्यान निर्मुक्त. आता हे अवधूत आहेत, हे ऑलरेडी अद्वैतात पोचलेले आहेत, त्यांना धारणा ध्यान करायची गरजच नाहीये, ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. धुकार तस्य लक्षणम. ते धुळीनी भरलेले परंतु मन आणि शरीराने अत्यंत स्वच्छ निरोगी असलेले, धारणा ध्यान यांची गरज नसलेले धुकाराचं लक्षण झालं. आता शेवटचं त अवधूत. तत्वचिंता धृतायन. ज्यांनी त्यांच्या अंगी सत्य हे अतिशय बाणवलेलं आहे, त्यांच्यात ते भिनलेलं आहे सत्य, त्याच्यातून ते बाहेर येत नाही. जसं श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, लोणी एकदा तयार झालं की ते परत ताकात काही विरघळत नाही. तसं यांचं लोणी झालेलं आहे. तत्वचिंता हे धृता म्हणजे एकदम घट्ट झालेलं आहे, परत त्यांना विसर पडत नाही त्यांच्या खऱ्या ओळखीचा. चिंता चेष्टा विवर्जित. विचार करणं त्यांनी बंद करून टाकलेलं आहे, नको ते विचार त्यांच्या मनात येतच नाहीत. तम अहंकार निर्मुक्त. स्वतःची अहम भावना त्यांनी सोडून दिलेली आहे, तो तमोगुण त्यांच्यातून नाहीसा झालेला आहे. तकार तस्य लक्षणम. तर तकाराचं त्यांच्यात सत्य बिंबलेलं आहे, विचार नको ते करणं त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि अहंकार आणि तमोगुणापासून ते मुक्त झालेले आहेत. तर असं अवधूत, हे अवधूत जे खरोखरीच असे होऊन गेलेले आहेत, त्यांना स्वतःच्या शरीराची चिंता देखील पडलेली नसते. हा देह असो नाही तर जावो इथपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं, त्यांना त्याचं भानही नसतं. तर जे खरोखरीच अवधूत आहेत त्यांना इतर लोक अक्षरशः भरवतात, त्यांची काळजी घ्यायची वेळ येते, इथपर्यंत कधी कधी परिस्थिती येते. तर हे झालं अवधूत गीतेबद्दल. पुढच्या वेळेला आपण चतुश्लोकी भागवत, 4च श्लोक आहेत. आता आपण ऑलमोस्ट 25 श्लोक बघितले. त्या 4 श्लोकांवरतीच आपली सगळा उहापोह होईल, त्यामुळे ऐकायला जरा सुटसुटीत होईल. चतुश्लोकी भागवतावरती एक यूट्यूबवरती लिंक आहे. एक सिंगर आहेत, बाई आहेत, त्या यंग मुलगीच वाटते ती, तर ती ते 4 श्लोक गाते आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीने तिने ते गायलेले आहे. ते तुम्ही रोज एकदा जरी ऐकले आणि त्याच्यात नंतर हिंदीमध्ये ट्रान्सलेशन पण ती सांगते. आणि ते ट्रान्सलेशन आणि ते श्लोक जर आठवड्यात तुम्हाला वेळ मिळाला तर जरूर ऐका. मी ग्रुपवर टाकतो, म्हणजे पुढच्या वेळेला चतुश्लोकी भागवत ऐकायला एकदम सोपं होऊन जाईल. आज आपल्याला वेळ जास्त झाल्यामुळे आपण योग निद्रेकडे आलो नाही, तर पुढच्या वेळेला आपण योग निद्रेकडे जरूर जायला हरकत नाही. आता किती वाजले? आज खरं घ्यायला हरकत नाही, कारण का घ्यायला हरकत नाही तर सुरू करूया, नो प्रॉब्लेम. म्हणून किती वाजले विचारलं? 8 वाजले. हा, मग सुरू करूया योग निद्रा. चालेल, एक मिनिट.